शिवानी हे कमी केलंय तिने शुचकट. घरी मिळाली. याच ओढणीने सिद्धांत छायानी आत्महत्या केली. आत्महत्या की ओढणीवालीने केलेला खून? काय सत्य? सिद्धांत छाया आणि संजनामध्ये काय रिलेशन? सिद्धांत छायाच्या घरी संजनाची ओढणी पोचलीच कशी? हे चुनरिया नाटक काय चालू आहे? साहेब प्लीज मला वाचवा. त्या नटव्याबरोबर नाचायची तुलाच हाऊस होती ना? हो कथा. साहेब मी माझा जीव देईन. दे. तुम्ही काय संजना हे ओढली चुनरिया? न्यूज बघितलीस ना? खोटं आहे सगळं. नाही, तुझी ओढणी पुराव्यासकट टीव्हीवर दाखवतात आणि फोटो सुद्धा. एक काम करा, पोलिसात जा आणि कंप्लेंट करा. तो तुझी काळजी वाटली म्हणून विचारलं. खरं आहे का? आता मी कुठल्या भाषेत सांगू की हे सगळं खोटं आहे? तुम्ही जा ना, पोलिसात जा आणि कंप्लेंट करा. जा तुम्ही. जाते. हा? फोन उचल. मी माझा जीव घेईन. नाही, नाही, साहेब, मला जाऊ द्या. काय करते तू? ठीक काय वेडीस? हा काय करायला? ठीक ठीक साहेब मी हरले. साहेब मी हरले. बर्बाद झाले साहेब मी. साहेब माझं करिअर संपलंय. संपलंय माझं करिअर संपलंय. हे बघ, राजन पर्वते असताना कसली काळजी करतेस? मी आहे ना, मी आहे ना, तुझी काळजी कर. नाही नाही नाही, मी आहे. दुखी मन मेरे सुन मेरा कहना जाने चैना वहाँ नहीं रहना.
जीव वाचवणार याची गॅरंटी होती मला. अगं, तुला कसं मरू दे मी? माझं प्रेम असतो. साहेब, मला आता तुमचाच आधार आहे. मला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढणार ना? पण त्याच्या आधी मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे. प्रश्न? मी तुझा हिरो आहे हे आपलं ठरलंय. हो. मग त्या झिरोकडे तुझी ओढणी कशी? फुल समजली मला. 2 अकाउंट. माझी ओढणी नाहीये, तिथे करीनाची ओढणी आहे. करीना म्हणजे सिडची ती, आय मीन सिद्धांत छायाची कामवाली. कामवाली? कामवालीकडे इतकी भारी ओढणी, सेम तुझ्यासारखी. मीच तिला दिली होती. अरे हे काय सिद्ध, एवढं लवकर झालं? क्लोजच होता. तरी पण संजना, एक छोटी रिक्वेस्ट होती ग. माझ्या घरी जी मुलगी काम करते ना, ती तुझी खूप मोठी फॅन आहे. प्लीज एकदा तिच्याशी बोलशील का? कामवालीशी? कम ऑन यार. माझ्यासाठी. ठीक आहे, तू बोलतोयस तर बोली. थँक्यू. हॅलो सर. करीना, तुला संजनाशी बोलायचं होतं. हो. हाय. हॅलो मॅडम, तुम्ही खूप छान दिसताय आणि मला तुमची ऍक्टिंग सुद्धा फार आवडते. थँक्यू. काय बघतेस? ओढणी फार छान आहे. छान आहे ना? आवडली तुला? थँक्यू. बरं, आता मला जरा जायचंय. शॉर्ट रेडी आहे ना? आपण नंतर बोलूया. ओके, बाय. बाय. थँक्स. करीनाला हा ड्रेस आणि ओढणी खूप आवडली आहे. मला पण तिच्यासाठी घ्यायचं. तू हा ड्रेस आणि ओढणी कुठनं घेतली? अरे ते कॉस्ट्युम डिझायनरने आणलाय, मलाही खूप आवडलाय. मस्त आहे. एक मिनिट. स्पॉट दादा, जरा त्या कॉस्ट्युम डिझायनरला बोलवा. पण सेठ, मला एक कळलं नाही, कामवालीला आणि असला ड्रेस? तिला आवडला म्हणून. आणि मी तिला कामवाली समजत नाही. कामवालीला कामवाली नाही समजतेस तर अजून काय समजतोय? येस मॅडम. हे बघ, या ड्रेसचा जो डुप्लिकेट सेट आहे ना, तो सरांना दे. डोंट वरी, त्याचे पैसे मी देतो. काय सीत सर, नवीन गर्लफ्रेंड का? ती सिटची कामवाली आहे. काय सीत सर, कामवाली की नवीन गर्लफ्रेंड? काय म्हणालास? काय म्हणालास? करीना विषयी काही बोललास ना तर याद राख. सिट सिट सिट, इट्स ओके, कूल डाऊन. जा तू इकडून, जा. सिट सिट सिट, लिसन, कूल डाऊन, ओके, कूल डाऊन, प्लीज कूल डाऊन. तू लक्ष का देतोयस? जस्ट फॉरगेट इट. सिद्धांत छायानी सेम टू सेम ड्रेस करीनासाठी घेतला होता. ती माझी ओढणी नाहीये.
की त्या करीनाची ओढणी आहे? मला एक सांग, एका कामवालीसाठी त्या झिरोनं फॅशन डिझायनरच्या कानाखाली मारली. तिच्या बरोबर कॅटमॅट. मला माहित नाही साहेब. साहेब, मी तुम्हाला सांगितलं होतं ना हा, की त्याचं आणि माझं नुसतं प्रोफेशनल रिलेशनशिप आहे, म्हणून मी त्याला काही विचारलं नाही. सिद्धांत छाया आणि त्याच्या घरी काम करणारी करीना यांच्यामधले नाजूक संबंध आता उलगडत आहेत. करीना ही सिद्धांतला लुटत होती हा आरोप खुद्द सिद्धांतच्या वडिलांनी केलेला आहे. खरंच सिद्धांत छाया आणि करीना यांच्यामध्ये नाजूक संबंध होते का? आता थोड्या वेळापूर्वी आम्ही इकडच्या लोकांना विचारायचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार करीना प्रेग्नंट आहे. थोड्या वेळापूर्वीच तिला चक्कर आली आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. तू तू तीच ना करीना? हं? आणि आणि ही तुझी आई काय? तुम्हीच मारले ना सिद्धांत छायाला? हं? हो आम्ही नाही, आमचा काही संबंध नाहीये. तुमचा काही संबंध नाही. मग मग हे करीना काय? ही सिद्धांतला लुटत होती. त्या पापाचा हा आरोप गळा भरलाय खुद्द आता. सिद्धांतच्या वडिलांनी केलेला आहे. बोल बोलून फसवलं होतं ना तुम्ही आपण त्याला? करीनाच्या घरी हं? सापडलेल्या वस्तू- आणि आता त्याची प्रॉपर्टी लुटायला सगळ्यांना त्याच्या पोराची आई बनलीस तू. दिसतो. तुमची मुलगी प्रेग्नेंट आहे ना? अहो, काय बोलताय तुम्ही? मी पाया पडते तुमच्या, तुम्ही जा इथून. इथे हा दवाखाना नसताना तर इथे तुमची थोबाड फोडली असती. लाज कशी वाटली नाही? काय करतोय इकडे? हा फिरकायचं नाही बोलवतो ना. नरकात जाणार तुम्ही, नरकात. ए, त्याच्या आधी मी तुला नरकात पाठवीन. चल 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 निघ, चल. हे बघा, तुम्ही घाबरू नका. साहेब, माझी मुलगी गरोदर आहे. कोण म्हणलं? वाईट होत्या सगळ्या. इकडे नका लक्ष देऊ. याची काळजी घ्या तुम्ही. पण करीनाबद्दल अशा अफवा कशा काय उठल्या हो? आई, तो माणूस असं का म्हणत होता की सीत सरांना मी मारला? मी नाही मारलंय का? खरंच मी नाही मारलं. हे बघ बाळा, तू लक्ष देऊ नकोस. मग बातम्यांमध्ये असं का दाखवतात? आपल्याला त्यांनी मारलं तर? आई, सिद्धांत छाया आणि त्याच्या घरी काम करणारी करीना यांच्यामधले नाजूक संबंध आता उलगडत आहेत. बरं काका, बरं झालं, थँक्यू, तुम्ही गाडी थांबवलीत. जाम भूक लागली होती. हे बाबा, माझं डोकं करतं म्हणून गाडी थांबवली. बरं जाऊन येऊ का? हो या, गाडीत नाही ती सोय. या पत्रकार, या तुम्ही पण या, चहा पाणी करून या. हो काका, थँक्यू. काय तुम्ही फक्त मलाच माहिती दिली. सिद्धांत छायाचं अस्थि विसर्जन हे फक्त आमच्या चॅनलवर दिसणं हे आमच्यासाठी प्राऊड मुवमेंट आहे. त्या मोबदल्यात आपलं जे काही ठरलंय ते विसरू हो नका. अगदी अगदी. तुम्हाला ठरलेले पैसे पोचते होतील. चल, बॅग वगैरे आणा, कामाला लाग. चालेल. चला चला.
एक लिंबू पाणी मिळेल का जरा? राजू एक लिंबू पाणी दे रे. यार अजून 150 किलोमीटर म्हणजे वैताग येईल रे. म्हातारांना डोक्याला ताप आहे. शीत गेला आणि जाताना याच्या जाळ्यात अडकवून गेला. त्या शीतनी ना माझं कायम कायम नुकसानच केलंय. आता यांना अस्थि विसर्जनाला गोदावरीला जाऊ दे, आता आणखीन कुठे माझ्या शापानं नरकातच जाणार साला. जाऊ दे चल. एक चरचरीत मिसळ द्या मस्त पैकी. हा रमेश, हा बाबा लांबचा प्रवास आहे, काहीतरी खाऊन घे, पुन्हा माझ्या नावाने खडे फोडशील. जा. हा माझा शेवटचा दिवस, माझा महिना भरलाय. हे बघ बाबा, माझ्या पोराने तुला याआधी किती पैसे दिले याचा हिशेब लागल्याशिवाय तू पगाराची अपेक्षा ठेवू नको उगाच. कसे बघतोस? अहो तुम्ही ते न्यूज वाले का? हो. हा तुमचीच न्यूज बघत होतो आता. अच्छा. ते खरंच त्या कामवालीने सिद्धांत छायाला मारलं? नाही, सध्या तरी संशयित तीच आहे. अच्छा, अटक झाली तिला? नाही, पोलिसांना जाग यायची अजून. हा तुम्ही सिद्धांत छायाचे वडील बरोबर? हो, मीच तो अभागी बाप. आणि ती त्या गाडीत बसलेली माऊली आहे ना, ती आई. फार वाईट झालो. नशिबाचे भोग कुणाला सांगायचे सांगा. मग इथं कुठे? इथं अस्थि विसर्जनासाठी चाललो होतो नाशिकला, गोदावरी माईच्या काठी. बसा तुम्ही, मी मिसळ पाठवतो. चाल. छाया, छाया, हे छाया, मिसळ खातेस का? मिसळ. अगं पोट का मारतीयस उगा? पोट मारल्याने मुलगा परत येणार आहे का? खातेस ना? बर. काका, सिद्धांतला समुद्र खूप आवडायचा. समुद्र खूप शुभ असतो असं असं त्याचं मत होतं, अशी त्याची श्रद्धा होती. त्याच्यामुळे मला असं म्हणायचं होतं की आपण त्याच्या अस्थींचं विसर्जन मुंबईच्या समुद्रावर केलं तर त्याच्या आत्म्याला आवडलं असतं. मला पण आवडलं असतं रे, पण त्याच्या आईचा हट्ट अस्थि विसर्जन करायचं तर नाशिकला गोदावरी माईच्या काठी. माऊलीचा हट्ट कसा मोडणार, पुरवावं लागेल की नाही, म्हणून. किती झाले? नाही तुमच्याकडून कसं घेणार, राहू द्या. नाही नाही, असं नका करू. तुम्ही पैसे घेतले पाहिजे. तुम्ही नाही किती- नाही नाही नाही, काय हरकत नाही, राहू द्या तुम्ही. माझ्या मुलावर प्रेम करणारी तुमच्यासारखी माणसं बघितली की मन भरून येतं. येऊ? हो, काळजी घ्या स्वतः. हो. वा आई, आज काय ऑडिशन झालंय माहितीये? त्यांना आवडलं पण खूप आहे. अगं रोल पण खूप मोठा आहे माझा. मग काय म्हणाले ते? कळवतो म्हणाले. मला कधी एकदा तुला टीव्हीवर मोठ्या रोल मध्ये बघते असं झालंय बघशील. लवकरच आई, लवकरच. हो हो. तुझ्या हातचं असं खमंग जेवण जेवल्यावर माझी ऍक्टिंग अजून चांगली होणार आहे. पुरे झालं कौतुक, जेव आधी. अरे खरंच.
किती दिवस आयत गिळणार आहेस रे? मी लोकांच्या हातापाया पडून नोकरीचा कॉल मिळवला, तू गेलाच नाहीस तिकडे. मला नोकरी करायची नाहीये. मग काय नाचावून नाचणार का रस्त्यात? हा, हे गर्दीत उभं राहायचं आणि स्वतःला हिरो म्हणून घ्यायचे. किती पैसे देतात रे ते? हो, माझं त्याच्यात भागतं. मी तुमच्याकडे कधी पैसे मागितले? मागितले नसशील रे, पण दिले सुद्धा नाहीस. लहानपणापासून एवढा मोठा करेपर्यंत माझा किती खर्च झाला त्याचा काही विचार केलास कधी? हो, काय सारखं त्याच्या खर्चाचं काढताय तुम्ही? ए, तुझ्या या नाचाला जाणीव करून देणं गरजेचं आहे ग. म्हणून सांगतो, मला पैसे पाहिजेत, नाहीतर हे घर सोडायचं. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? माझी अक्कल काढू नको, कानफाटात मारेन. आई, चुपचाप उद्या कामावर रुजू व्हायचं. भिकेचे डोहाळे या घरात चालणार नाही. मी नोकरी करणार नाही म्हणजे नाही. वाजलायस तू रेड्या? माझ्या घरातून चालतं व्हायचं आत्ताच्या आत्ता. मलाही या अशा माणसाबरोबर राहायचं नाहीये. सिद्ध, जा जा, त्याला अडवू नको, जा. सिद्ध ऐक ना माझं. सिद्ध, असं नको करूस तू. सिद्ध, हे बघ सिद्ध, मी काय म्हणते, तू नोकरी करता करता काय ते कर ना, तुझी ऍक्टिंग वगैरे प्लीज. नाही, मला इथे अजिबात राहायचं नाही. जा 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 जा, कोणी अडवत नाही तुला. जा, फुटपाथवर जाऊन झोप, नाही तर खाडीत जाऊन उडी मार. तुझ्यासारखा मुलगा नसलेलाच बरा. जा जा, मर. आई, हे बघ, मी जितकं कमवतो त्याच्यात आपण ऍडजस्ट करूया. अशा शिव्या खायला नको. सिद्ध, तुला माहितीये ना त्यांचं वागणं, त्यांचा स्वभाव माहितीये ना तुला. ते बोलतात पण त्यांच्या मनात काहीही नसतं सिद्ध. आजवर मलाही असंच वाटत होतं, पण असं नाहीये. ते जसं बोलतात, जसं वागतात तसेच आहेत. प्लीज आई, इथे शिव्या नको खाऊया. चल तू. नाही सिद्ध, सिद्ध ऐक ना माझं. सिद्ध, चल आई, नको. सिद्ध, आई तू असं चल. सिद्ध, आई तू चल. सिद्ध, मी ह्यांना सोडून कुठेही येणार नाही आणि तूही कुठे जाणार नाहीयेस. नाही जाऊ दे. हे याच्यासारख्या ऐत खाऊला कोण थारा देत नाही ते बघतोच मी. 4 दिवसात माज उतरेल ना, परत येईल. सोड त्याला, जा. हा तुमचा गैरसमज आहे. आई, तुला वाटेल तेव्हा तू माझ्याकडे आहे. पण मी या घरात परत कधीही येणार नाही. आली तर माझी राखच येईल.
आपण पाहतोय सिद्धांत छायाचा शेवटचा प्रवास, फक्त लढावृत्त लाईव्हवर. सिद्धांत छाया एका सामान्य कुटुंबातून नशिबानं साथ दिली म्हणून मोठा झालेला एक स्टार. पण नशिबानं त्याची साथ अर्ध्यावरच सोडली. त्याचा प्रवास अर्ध्यावरच थांबला. आईच्या इच्छेखातर सिद्धांत छायाच्या अस्थी गोदावरी माईच्या पवित्र पाण्यामध्ये विसर्जित होणार आहे. आणि हे सगळे क्षण आम्ही घेऊन येतोय फक्त तुमच्यासाठी लढावृत्त लाईव्हवर. आणि आता पूजा झालेली आहे आणि तो क्षण आलाय जेव्हा सिद्धांत छायाच्या अस्थी गोदावरी माई आपल्यात सामावून घेणार आहे. हे सगळं हेलावून टाकणार आहे आणि हे सगळं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय फक्त आणि फक्त लढावृत्त लाईव्हवर. महाराष्ट्राच्या जनतेचं सिद्धांत छायावर किती प्रेम होतं हे यावरून लक्षात येतंय. आता तो क्षण आलाय जेव्हा आई वडील आपल्या मुलाला शेवटचा निरोप देणार आहे. हीच ती वेळ आणि हाच तो क्षण तुमच्यासाठी खास घेऊन येतोय आम्ही फक्त लढावृत्त लाईव्हवर. आणि हाच तो क्षण आलेला आहे जेव्हा एका आईच्या मुलाला दुसरी आई आपल्यात सामावून घेणार आहे. हा खास क्षण आम्ही आणलाय तुमच्यासाठी फक्त आणि फक्त लढावृत्त लाईव्हवर.
काकू, तुमच्या दुःखात अखंड महाराष्ट्र बुडालाय. आज सिद्धांत छायाच्या अस्थी गोदामाईने आपल्यात सामावून घेतले. काय वाटतंय तुम्हाला? तुम्हाला काय वाटतंय? वाटण्यासारखं आता काही राहिलंय का? त्याचा जीव घेणाऱ्यांना अटक व्हावी आणि शिक्षा व्हावी ही एवढी आमची अपेक्षा. तर सिद्धांत छायाचं अस्थि विसर्जन झालेलं आहे. आता अखंड महाराष्ट्र वाट पाहतोय ते सिद्धांत छायाच्या खुन्यांना शिक्षा व्हावी. या सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्या समोर आणतच राहतोय. त्यासाठी पाहत राहा लढा वृत्त लाईव्ह. पाहत राहा. काय रे, तूच ना तो? तूच मारलाय ना आमच्या सिद्धला? हो, हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी प्लीज असं काही केलेलं नाही आहे आणि मी त्याचा मित्र आहे. मी का मारू त्याला? अरे आम्ही न्यूज मध्ये पाहिलं, पैशासाठी मारलं ना तुम्ही त्याला. हे बघा, हे बघा, हे बघा, तुमचं काहीतरी गैरसमज. हे बघा, सिद्धार्थचे आई वडील इथेच आहेत. मी त्यांना बोलवतो. हो काका, काका इकडे. काका हो इकडे ना. हे बघा, हे सिद्धचे वडील आहेत. त्यांना विचारा, आम्ही काही नाही केलं. खरंच जाऊ दे जाऊ दे. आम्ही न्यूज मध्ये पाहिले, पैशासाठी मारले रे तुम्ही सिद्धला. बघा, असं असतं तर आम्ही इथे अस्थि विसर्जनासाठी आलो असतो का? आम्ही नाही केलं हो काही. नाही नाही, सोडा त्यांना, सोडा, जाऊ दे. थँक्यू, सोडा. चल. आई काही बोलल्या नाहीयेत. मित्र म्हणून तुमच्या बाईट्स घेऊया. ते बाबा जाऊ दे ना, मला या झमेलात नको अडकव रे बाबा. एक बाईट. मला नाही पडायचं याच्यात. नाही, आम्ही मारला नाही सिद्धला त्या करीनाने मारलाय. तुम्ही करीनाला शिक्षा झाली पाहिजे म्हणून आंदोलन करायला हवं. आंदोलन करा तुम्ही. एक कसं वाटतंय आता? आता बरं वाटतंय. बाकी सगळं नॉर्मल आहे, काही काळजी करायची गरज नाही. डॉक्टर ते डिस्चार्ज कधी? डिस्चार्ज हा मी रेवती मॅडमना विचारून कळवतो. हा, तोपर्यंत आराम करा. ओके. आई, पोलिसांना कळलं तर नसेल ना किती ओढणी माझी? खरी ना, चल आता इथे थांबण्यात अर्थ नाही. चल चल. अगं पण आपल्याला थांबायला सांगितलं ना. नाही थांबायचं. आपल्याबद्दल टीव्हीवर बातम्या सुरू आहेत. डॉक्टर म्हणतात पोलिसांना विचारल्याशिवाय सोडणार नाही म्हणून. चल, ती ओढणी तुझी आहे हे कळलंय बहुतेक. चल चल, पुढे जाऊन अडकण्यापेक्षा आत्ताच इथून सटकूया. चल तू. असं पळून गेलो तर पोलीस नाही का धरणार? आता काय धरायचं राहिलंय? चल आपण गावाला जाऊया, कोणाला काही कळणार नाही. चल लवकर निघ. अहो काय काय कुठे निघाला तुम्ही? जाऊ दे ना, आम्हाला जायचंय घरी. पण असं नाही जाता येणार, तुम्हाला डिस्चार्ज नाही झाला अजून. पण ती आता एकदम बरी आहे. बरी आहे ना ग तू? मी बरी आहे. नाही असं नाही जाता येणार तुम्हाला. मी पाया पडते तुमच्या, आमच्या जीवाला धोका आहे इथे. चल चल चल. दवाखान्यात कोणाच्या जीवाला धोका नसतो. चला तुमच्या बेडवर. आम्हाला जाऊ दे, आमचं काम बुडतंय. थांबा, असं काय करताय? नाही नाही, जाऊ दे आम्हाला. आम्ही जाणार नाही. जाऊ दे एक मिनिट. कुठे कुठे निघालात? कुठे? हा, साहेब, जाऊ द्या ना आम्हाला. आम्ही नाही मारलं सिद्धांत छायाला. हे बघा ताई, मॅडमने तुम्हाला तुमच्या भल्यासाठीच इथे ठेवलंय. हा, साहेब जाऊ द्या ना आम्हाला. कामाची माणसं होतं. काम नाही केलं तर खाणार काय आम्ही? हे बघा, तुम्ही जिथे काम करतात ना त्यांना आम्ही सांगू, पण मॅडम जोपर्यंत सांगत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला नाही सोडू शकत. ही मेडल्स तू या केसवर येण्याच्या आधी मी वाडकरला दिली होती. ही मेडल्स कशासाठी आहेत हे तुला माहिती आहे? नो सर. काहीही काम न करण्याबद्दल. वाडकरने पंचनामा करून 2-4 संशयितांना पकडून त्यांची चौकशी पण केली होती, पण तू काहीच नाही केलंस. तिकडे ते न्यूज चॅनलवाले ब्रेकिंगवर ब्रेकिंग न्यूज चालवत आहेत. त्यांना एवढे सस्पेक्ट मिळतात, आपल्याला का नाही मिळत आहे रेवती? इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे सर. इन्व्हेस्टिगेशन? मला तर असं वाटतं की ते लोकगर्जनावालेच जास्त चांगलं इन्व्हेस्टिगेशन करतायत सध्या. सिद्धांत छायाने फास घेण्याचा प्रयत्न केलेली ती ओढणी संजनाची आहे. हे लोकांसाठी ब्रेकिंग आहे सर, पोलिसांसाठी नाही. म्हणजे
सर दहीहंडीचा व्हिडिओ बघताना ती गोष्ट माझ्या लक्षात आली होती. मग अजून अरेस्ट का नाही केलं तिला? का काम न करण्याचं मेडल हवंय तुला आता? सर पहिली गोष्ट, सिद्धांत छायाचा मृत्यू त्या ओढणीच्या फासाने झालेला नाहीये. आणि दुसरी गोष्ट, संजनाच्या ओढणीसारख्या बऱ्याचशा ओढण्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे विदाउट एनी स्ट्रॉंग एव्हिडन्स कोणालाही अटक करणं याला काहीच अर्थ नाही. मग ती ओढणी कोणाची? आय डू नॉट नो दॅट सर. पण मी माझ्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करतेय आणि लगेच कुठल्याही कन्क्लुजनवर पोहोचत नाहीये. असा विचार करणं फार अमॅचरिश आहे. म्हणून तर तुला अपॉइंट केलंय. पण आपण काहीतरी हालचाल केली पाहिजेत. एक काम कर, वाडकरला या केसमध्ये तुझ्यासोबत ठेव. तर ते आहेतच. त्याची सजेशन्स कन्सिडर करत जा. त्याचे स्पेशल इनपुट्स असू देत. आय बेग युअर पार्डन सर, पण वाडकर चुकले म्हणून मला अपॉइंट केलंय. रेवती, या केसची तूच इन्चार्ज असणार आहेस. पण वाडकरला बरोबर ठेवण्याचे फायदे आहेत. तुझी मुंबईतली ही पहिली केस आहे. वाडकरला इथली माणसं माहिती आहे, त्यांचं स्टेटस माहिती आहे. त्याचा तुला फायदाच होईल. बट सर, रेवती, माझ्यावर सुद्धा कोणीतरी बॉस आहे आणि जरा ऐकण्याची सवय ठेव. वाडकर जरा त्या वाडकर, सिद्धांत छायाची केस आता तुम्ही आणि रेवती या दोघांनी मिळून हँडल करायची. सर, यस सर. सर, मला असं वाटतंय की राजन पर्वतेचा चॅप्टर आता क्लोज झालाय त्याच्या माफीनाम्यानंतर. सो पॉलिटिकल हिट फेस करण्यापेक्षा आपले जे रिअल सस्पेक्ट्स आहेत त्यांच्यावर आता आपण कॉन्सन्ट्रेट करायला हवं. जसं की सिद्धांत छायाच्या घरात काम करणारी करीना, आपण तिच्यावर फोकस करायला हवं. सर ती करीना इनोसंट. हु सेज? सर, या जगात कोणीही इनोसंट नसतं. आपल्याला इतर पॉसिबिलिटी सुद्धा कन्सिडर करायलाच हव्यात. अलॉंग विथ द पॉसिबिलिटी ऑफ संजना टू. तर ती ओढणी संजनाची असेल, पण ती ओढणी तिथे कशी आली हे फक्त आणि फक्त करीनाच सांगू शकते. मी चौकशी केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ही करीना सिद्धांत छायाच्या घरी सकाळ संध्याकाळ कामासाठी येत होती. ही करीना सिद्धांत छायाच्या अतिशय जवळची होती आणि मीडियाच्या सुद्धा हे लक्षात आलेलं आहे. सो वी शुड नॉट इग्नोर दिस पॉइंट. इनफॅक्ट सिद्धांतच्या वडिलांनी मिस्टर धनराज यांनी करीनावरच ब्लेम केलंय. सो मला वाटतं सर्वात आधी आपण या करीनाची चौकशी करायला हवी. कॅरी ऑन. सर, ती तर सध्या गायब आहे. सर, करीना आणि करीनाची आई सुरक्षित आहे. मी स्वतः त्यांना एका सुरक्षित ठिकाणी ठेवले. गुड. मग तिची चौकशी करा. संजनाची ओढणी सीतकडे कशी आली हे तीच सांगू शकेल. येस सर. मॅडम, डोंट टेक मी रॉंग, पण ही करीना जेवढी साधी दिसते ना तेवढी साधी सरळ मुलगी नक्कीच नाहीये. मला तुमचे लॉजिस्टिक्स माहिती आहेत वाडकर. मॅम, मी आधीच म्हटलं होतं, डोंट टेक मी रॉंग. ग्राउंड रियालिटी खूप वेगळी असते मॅडम. या करीनाची कसून चौकशी करा ना मॅडम तुम्ही. तुम्हाला सगळं लक्षात येईल खरं काय आहे ते. आणि कसं आहे ना, या मुलीला सगळं माहिती आहे, सगळं. पण आपल्याला एका शब्दानं काही सांगत नाहीये ती. यावरूनच कळतंय खरं काय ते. लेट्स सी. अहो, माहित नाही म्हणजे काय? मगाशी तर इकडेच होत्या ना? हा, होत्या. कुठे गेल्या? माहित नाही असं कसं माहित नाही? सर, मला खरंच माहित नाही.
ढवळे काय झालं ढवळे? मॅडम करीना आणि तिची आई गायब आहेत. काय? गायब म्हणजे? पळून गेल्या. शेवटी माझाच अंदाज खरा ठरला.